नमस्कार. मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे आहारामध्ये पाण्याचे महत्त्व. पाणी ही निसर्गाने दिलेली एक अमूल्य देणगी आहे. पृथ्वीवर सर्व सजीवांसाठी पाणी हा अत्यंत आवश्यक असा घटक आहे. पाणी हा खाद्यपदार्थ नसला तरी शरीराचे सर्व भागांना पौष्टिक घटक पोहोचवण्याचे काम पाणी करते. खरे सांगायचे तर माणसाला अन्नापेक्षा पाण्याची जास्त आवश्यकता असते. अन्नाशिवाय माणूस काही आठवडे जगू शकतो, परंतु पाण्याशिवाय काही ताससुद्धा जगू शकत नाही. पाण्यामध्ये विविध प्रकारचे गुण आहेत. शरीराचा अंतर्बाह्य असा दोन्ही प्रकारे उपयोग होऊ शकतो. पातळ, घट्ट, वाफ अशा तिन्ही प्रकारे पाणी उपयोगी पडू शकते. गरजेप्रमाणे गरम, थंड आणि कोमट असेही पाणी वापरता येते. शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण सर्वात जास्त असते. शरीरात वजनाच्या 60 ते 70% पाणी असते. 65 किलो वजनाच्या माणसाच्या शरीरामध्ये 40 लिटर पाणी असते. यापैकी 25 लिटर पेशीमध्ये आणि 15 लिटर पेशीच्या बाहेर असते. आता पाण्याचे कार्य कसे असते? शरीरातील अनेक कामे सुरळीत चालण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. पचलेल्या अन्नाचे आतड्यातून शोषण करण्यामध्ये पाण्याची मदत लागते. रक्ताला द्रव स्वरूपात ठेवण्याचे काम पाणी करते. त्यामुळे अतिसूक्ष्म रक्तवाहिन्यांमधून रक्त वाहू शकते. शरीराचे तापमान 98.4 फॅरेनहाइट असते. ते सतत कायम ठेवण्याचे काम पाण्याचे असते. सर्व ऋतूमध्ये त्वचा ओलसर आणि थंड ठेवण्याचे काम पाण्याचे असते. आंतरत्वचा म्हणजे श्लेष्मा आतील जी त्वचा असते शरीराची नेहमी ओलसर ठेवण्याचे आणि विविध ग्रंथींमधून स्राव सुरळीत पाजरण्याचे काम पाणीच करते. युरिया आणि इतर टाकाऊ पदार्थ किडनीद्वारे आणि लघवीद्वारे बाहेर टाकण्याचे काम पाणीच करते. तसेच फुफ्फुसाद्वारे वाफेच्या रूपाने, त्वचेद्वारे घामाच्या रूपाने आणि आतड्याद्वारे मळाच्या रूपाने टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे काम पाणीच करते. रोज 37 गॅलन द्रव पदार्थ रक्तातून गाळून आणि मूत्रपिंडातून म्हणजे किडनीतून पुन्हा शरीरामध्ये साठवणे आवश्यक असते. रोज भरपूर पाणी घेतले तर हे शक्य होते. आता पाण्याचे सेवन कसे करायचे बघा. स्वतंत्र रूपाने आणि विविध अन्न पदार्थातून पाणी शरीरात जात असते. भाजीपाल्यामध्ये जवळजवळ दुधा इतके किंवा त्यापेक्षा जास्त पाणी असते. 100 ग्रॅम टरबूज, टोमॅटो आणि मुळ्यामध्ये 90% पाणी असते, तर दुधामध्ये 87% पाणी असते. याशिवाय शरीरामध्ये जी ज्वलनक्रिया होत असते त्यामुळे सुद्धा पाणी तयार होत असते. शरीराबाहेर पाणी जाण्याचे प्रमाण आणि शरीरात पाणी घेण्याचे प्रमाण या दोहोंमध्ये संतुलन ठेवणे आवश्यक असते. काही कारणामुळे हे संतुलन बिघडते. धावणे, कष्टाची कामे करणे यामुळे घामातून आणि फुफ्फुसातून वाफेद्वारे बऱ्याच प्रमाणात पाणी बाहेर जाते. आहार आणि पाणी घेऊन हे संतुलन ठेवणे गरजेचे असते. शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडले तर शरीरातील अतिमहत्त्वाच्या कार्यामध्ये अडथळा येतो. पाणी प्याले नाही तर 3 दिवसात मृत्यू येतो. आपण पाणी घेतले तरी शरीरातील पाण्याचा क्षय होतच असतो. शिवाय आपण पाणी नाही घेतले तरी रक्त दाट होते आणि मूत्रपिंडाचे कार्य बिघडते. यामुळे शरीरात विषारी आणि टाकाऊ पदार्थ साठतात आणि मृत्यू येतो. काही जणांना पाणी कमी पिण्याची सवय असते, त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. डोळे दुखणे, अस्वस्थपणा, भूक मंदावणे, अपचन आणि मन केंद्रित करता न येणे अशी लक्षणे दिसतात. पाण्याचे प्रमाण वाढवले तर ही लक्षणे त्वरित नाहीशी होतात. आरोग्य नीट राखायचे असेल तर प्रौढ व्यक्तीने तहान लागलेली असो वा नसो दिवसातनं 10 पेले पाणी प्यायला पाहिजे. जेवणापूर्वी अर्धा तास आधी किंवा जेवणानंतर 1 तासानंतर पाणी प्यावे. सकाळी उठल्यानंतर
तोंड धुतल्यानंतर 1 ग्लास पाणी पिले चांगले असते. त्यामुळे तोंडातील लाळेचे प्रमाण वाढते. लाळेमध्ये अन्नाचे पचन करण्याची काही पाचक रस असतात. पाण्यामुळे पोट साफ होते. रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी सकाळी घेणे हे आरोग्यासाठी चांगले असते. आता आंघोळ किंवा स्नानासाठी पाण्याचे महत्त्व काय बघा. घामामध्ये विषारी आणि टाकाऊ पदार्थ असतात. घामाचे बाष्पीभवन झाल्यानंतर हे विषारी पदार्थ त्वचेला तसेच चिटकून राहतात. काही तर त्वचेच्या रंध्रामध्ये म्हणजे छिद्रामध्ये अडकून राहतात. हे पदार्थ बाहेर काढण्यासाठी आणि आरोग्यासाठी पाण्याने आंघोळ करणे आवश्यक असते. थंड किंवा कोमट पाणी आंघोळीसाठी वापरणे चांगले असते. आंघोळ करताना शरीर चोळण्याने रक्ताभिसरण सुधारते, त्वचा निरोगी राहते आणि दिवसभर उत्साह वाटतो. पाणी स्वच्छ, जंतुविरहित आणि क्षारविरहित असणे आवश्यक आहे. पावसाचे पाणी पिण्यासाठी सर्वात उत्तम पाणी असते. नदीचे किंवा झऱ्याचे पाणीसुद्धा पिण्यासाठी चांगले असते, पण अशा पाण्यामध्ये जीवाणू आणि विषाणू असण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे जुलाब, विषमज्वर म्हणजे टायफॉइड, कोलेरा असे रोग होण्याची शक्यता असते. म्हणून पाणी उकळून प्यावे. क्षारयुक्त पाणी सतत घेतल्यामुळे पोटाचा त्रास जाणवतो. अपचन, नंतर पाचनशक्ती मंदावणे असे त्रास क्षारयुक्त पाण्यामुळे होतात. म्हणून क्षार घालवण्यासाठी पाणी उकळून घ्या. तर ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.